नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7. मी अनुराग नंदकिशोर शिंदे. वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे. रेल्वे मार्गावर गांजा तस्करीचा पर्दाफाश. एनडीपीएस कायद्यान्वये कार्यवाही. 16 किलो गांजासह पुरुष व महिला अटकेत. अकोला रेल्वे पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कार्यवाही करत 2,40,000 रुपयांचा किमतीचा 16 किलो 417 ग्राम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी एक पुरुष व एक महिला आरोपी अटकेत असून रेल्वे मार्गावर सुरू असलेला गांजा तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे. 19 डिसेंबर 2025 रोजी गुप्त माहितीच्या आधारे गांधीधाम स्पेशल एक्सप्रेस ट्रेन क्रमांक 2083 च्या A1 कोच मध्ये अकोला रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर छापा टाकण्यात आला. तपासणी दरम्यान संशयितांच्या ताब्यातील बॅगमध्ये खाकी रंगाच्या सेलोटेपने बांधलेले 8 बंडल आढळून आले. त्यातून गांजाचा तीव्र वास येत असल्याने दोघांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. आरोपी विरुद्ध लोहमार्ग पोलीस स्टेशन अकोला येथे एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून गांजा कोठून आणला व कुठे नेण्यात येत होता याचा तपास सुरू आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे व उपविभागीय पोलीस अधिकारी लोहमार्ग पांडुरंग सोनवाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रत्यक्ष कार्यवाहीचे नेतृत्व सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना गाडवे यांनी केले असून रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक प्रवीण मालवीय यांचे सहकार्य लाभले. अकोला बुलढाणावरून सचिन पाटील यांची रिपोर्ट, महान्यूज 7.